लिंबाचे आरोग्याला मिळणारे फायदे. उन्हाळ्याच्या दिवसात सरबतासाठी किंवा एखाद्या पदार्थाला चव येण्यासाठी आवर्जून लिंबाचा वापर केला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोजच्या आहारात आवर्जून लिंबाचा समावेश करायला हवा. लिंबू हा आकाराने लहान असला तरी त्याचे शरीराला होणारे फायदे भरपूर आहेत. लिंबाचे शरीराला होणारे फायदे खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1. सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबू रस घेतल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. नंबर 2. ज्या व्यक्तीला दमा असेल त्यांनी 1 ग्लास पाण्यात लिंबू रस व 1 चमचा मध घेतल्याने आराम मिळेल. नंबर 3. लिंबाची सालं सुकवून मिक्सरमधून त्याची पावडर तयार करावी आणि जेव्हा कधी डोकं दुखत असेल किंवा तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तेव्हा ही पावडर थोडा वेळ कपाळावर लावून ठेवावी. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. नंबर 4. उन्हाळ्यात जर ऊन लागल्यामुळे ताप आला असेल तर 1 चमचा लिंबू रसात अर्धा चमचा मिरी पावडर टाकून हे चाटण चाटत राहावे. नंबर 5. लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होण्यास मदत होते. नंबर 6. लिंबामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्मामुळे मूत्रपिंडाच्या पेशींचे आरोग्य वाढते. नंबर 7. खोकला आणि सर्दीमध्ये लिंबू फायदेशीर असते कारण लिंबू रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे विविध संक्रमणांशी लढण्यास मदत होते. नंबर 8. कोमट पाण्यात मधासोबत नियमितपणे लिंबू घेतल्यास वजन कमी होते. नंबर 9. आयुर्वेदानुसार मिठासह लिंबू घेणे हा मळमळ कमी करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नंबर 10. लिंबू रस पाण्यात टाकून पिल्यास त्वचा रोग होत नाही, त्वचा चमकदार होते, शिवाय त्वचेवर मुरूम येत नाही. नंबर 11. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 12. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते त्यामुळे जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर लिंबू सरबताचे जास्तीत जास्त सेवन केल्याने स्टोनचा प्रभावही कमी होतो. नंबर 13. पोट फुगलेले असेल किंवा ॲसिडिटी भरपूर प्रमाणात झाली असेल तर लिंबू रसामध्ये ओवा, जिरे, हिंग व काळं मीठ टाकून हे पाणी पिल्यास पोटाला खूप आराम मिळेल. नंबर 14. दररोज लिंबूच्या सेवनाबरोबर अर्धा तास वेगाने चालल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. नंबर 15. घशाचा संसर्ग होत असेल तर 1 ग्लास पाण्यात 2 थेंब लिंबाचा रस, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मध टाकून पिल्याने घशातील इन्फेक्शन कमी होते. व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.